एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर 24 तासात त्याचा आत्मा परत त्याच्या घरी येतो. एक रहस्यमय अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, जीवन जगावं तरी कसं आजच्या युगामध्ये, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की कळेल या व्हिडिओमधून. त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. या सृष्टीमध्ये जन्म घेणारा जीव अमर होत नाही. ज्या जीवानं या पृथ्वीवर जन्म घेतलाय त्याचा एक दिवस मृत्यू निश्चित आहे. परंतु मृत्यूच्या नंतर त्या आत्म्याचं काय होतं आणि मृत्यूच्या नंतर आत्मा 24 तासात आपल्या घरी परत येतो व तो किती दिवस तो आपल्या घरी राहतो, याचं उत्तर गरुड पुराणात सांगितलेलं आहे. गरुड पुराणात हेही सांगितले की ज्यावेळी एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळी यमदूत त्या आत्म्याला घेऊन यमलोकात जातात व त्या ठिकाणी त्याच्या पाप पुण्याचा हिशोब होतो व 24 तासाच्या आत यमदूत त्या आत्म्याला पृथ्वीवर त्याच्या घरी सोडतात. यमदूत गेल्यानंतर तो आत्मा त्याच्या घरात भटकत राहतो. आपल्या घरातील लोकांना तो आवाज देतो, बोलवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आत्म्याचा आवाज कोणी ऐकू शकत नाही. आणि हेच सगळं पाहून मृत आत्मा बेचैन होऊन दुःखी होतो. तो जोरात ओरडू लागतो, पण कोणी आवाज ऐकत नाही. आणि नंतर मृत शरीरात तो बघा प्रवेश करण्याचाही प्रयत्न करतो, परंतु तो यमदूताच्या पाशात बंद असतो आणि त्यामुळे तो काही करू शकत नाही. अहो, गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की घरात एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्या घरातील नातेवाईक ज्यावेळी रडतात, मायेपोटी रडतात हो, त्यावेळी तो मृत आत्मा सुद्धा दुःखी होतो आणि तो रडू लागतो व आपण केलेल्या वाईट चांगल्या कर्माची तो आठवण काढत राहतो, लाचार होतो. आणि ज्यावेळेला त्याचं जे मृत शरीर नातेवाईकांच्या जवळ पडलेलं असतं, परंतु बांधवांनो, त्या आत्म्याची एवढी ताकद राहत नाही की तो यमलोकाची सफर करू शकत नाही. अहो, गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत आत्म्याचे 13 दिवसापर्यंत पिंडदान केलं जातं आणि आपणही करतो, धर्माला मानणारे लोक. आणि त्याच्यामुळे त्या आत्म्याचं वेगवेगळ्या भागाची रचना होते 13 दिवसात. 10वा, 11वा, 12वा ज्यावेळी पिंडदान केलं जातं की त्याच्यामुळे त्या शरीराचं मांस आणि त्वचा निर्माण होते त्यावेळी बघा. आणि ज्यावेळी 13वं केलं जातं त्यावेळी त्या मृत आत्म्याच्या नावानं जे पिंडदान केलं जातं, म्हणजेच 10वा आणि 13वा जे पिंडदान केलं जातं, त्या आत्म्याला यमलोकात जाण्यासाठी ताकद मिळते बांधवांनो. त्याचमुळे बघा गरुड पुराणात सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर आत्मा 13 दिवस आपल्या घरात परिवारात तो भटकत राहतो. हे सत्य आहे. व 13व्या नंतर आत्मा यमलोकाची सफर करतो, त्यावेळी त्याला ताकद मिळते बघा. सगळा विधी जो करतो आपण 10वा 13वा जो करतो त्याच्यानंतर या यमलोकाची सफर करण्यासाठी 1 वर्षाचा काळ लागतो त्या आत्म्याला. आणि 13 दिवस केलेलं पिंडदान त्या आत्म्याला वर्षभर भोजन समान असतं. म्हणजे जे 13 दिवसापर्यंत जे पिंडदान करतो म्हणजे भोजन दिलेलं असतं त्या आत्म्याला, ते त्याला वर्षभर पुरतं बघा त्या प्रवासामध्ये. अहो, काही लोकांच्या मनामध्ये येतं की पिंडदान केलंच नाही तर काय होतं, याचं उत्तर सुद्धा गरुड पुराणात दिले. ज्या आत्म्याचं पिंडदान केलं नाही त्या आत्म्याला यमदूत बघा 13व्या दिवशी येतात आणि त्याला ओढत घेऊन जातात. त्यामुळे त्या आत्म्याला अतिशय दुःख भोगावं लागतं. आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये 13 दिवस पिंडदान करणं आवश्यक आहे. अहो, गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की 13व्या दिवशी केलेलं पिंडदान बांधवांनो कधीही कर्ज काढून केलेलं नसावं. म्हणजे जेवण घालणं किंवा बाकीचं जे काय विधी करतो आपण तो कर्ज काढून कधीही करू नाही. त्यामुळे त्या आत्म्यास शांती मिळत नाही, आत्मा दुःखी बनतो. तर त्या आत्म्याला भरपूर त्रास त्या ठिकाणी होतो, यमदूत देतात. तर बांधवांनो, जो व्यक्ती पुण्यकर्म करतो, भगवंताची भक्ती करतो, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याला यमलोकात ज्यावेळेला नेलं जातं त्यावेळेला त्याला कसलाही त्रास होत नाही. तो स्वर्गामध्ये त्याला नेलं जातं, मोक्षप्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा असतो. आणि ज्यानं वाईट कर्म केले त्या व्यक्तीला अगदी फरफटत नेलं जातं बघा.
आणि यमदूत त्याला भरपूर यातना देतात. त्यावेळेला तो आत्मा माफी मागतो, परंतु त्याला यमदूत माफी देत नाही. एवढंच नाही बांधवांनो, ज्यानं वाईट कर्म केले त्याला नरकात नेलं जातं आणि त्या नरकात फार मोठ्या यातना त्याला दिल्या जातात. त्या आत्म्याला तेलाच्या कढईमध्ये टाकलं जातं. फार यातना भोगाव्या लागतात आणि सगळ्या यातना भोगल्यानंतर, सगळा हिशोब चुकता केल्यानंतर त्या आत्म्याला यमदूत बांधवांनो परत या मृत्यू लोकामध्ये पाठवतात, वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेण्यासाठी. आणि बांधवांनो, ज्यानं चांगलं कर्म केले, ज्यानं भगवंताची सेवा केले, ज्यानं दुसऱ्याचा तोंडचा घास कधीही पळवला नाही, ज्यानं ताणेल्याची तहान जाणली, भुकेल्याची भूक जाणली, सत्याच्या मार्गानं जी व्यक्ती चालली, बांधवांनो त्या व्यक्तीचा ज्या वेळेला मृत्यू होतो त्या व्यक्तीला 84 योनीतून जावंच लागत नाही. मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा असो, सदैव खुला. त्यामुळे बांधवांनो, गरुड पुराणात सत्य परिस्थिती सांगितली की आत्मा 13 दिवसापर्यंत तो आत्मा त्याच व्यक्तीच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे बांधवांनो, या युगामध्ये जीवन जगावं तरी कसं याचं उत्तर नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. ही सुंदर अशी माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आम्हाला जय जय रामकृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या. कारण बांधवांनो, राम हेच अंतिम सत्य आहे. जय हिंद, जय भारत.